वास्तविक बोलतोय, हीलर आहे आणि आपण चक्र, आपल्या शरीरातील चक्र सिस्टीम आणि आपलं आरोग्य याचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि ते कशाप्रकारे आपल्याला उपयोगी ठरतात हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. आता आपण पाहतोय, की ज्याला आपण कंठ चक्र म्हणतो किंवा ज्याला आपण विशुद्ध चक्र म्हणतो किंवा थ्रोट चक्र म्हणतो, त्याच्याबद्दल आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. या चक्रामुळे काय होतं, की आपल्यातला एकमेकांशी ज्यावेळेस आपण सुसंवाद स्थापित करतो, तर तो संवाद अतिशय कुशलपणे कशाप्रकारे आपण करू शकतो, यासाठी या चक्राचा खूप चांगला प्रकार उपयोग होतो. त्याचबरोबर आपण जे श्वासोश्वासाची जी प्रक्रिया आहे किंवा श्वसन संस्था जी आहे, ज्याला आपण आपले जे लंग्स म्हणूया, फुफ्फुसं म्हणूया, ते अधिक कार्यान्वित चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर ह्या चक्राचा विशेषतः ज्याला आपण विशुद्ध चक्र म्हणतो, त्याचा आपण पाहतो की उपयोग जो आहे, तर एकमेकांशी जो सुसंवाद आहे, तो साधण्यासाठी होतो. त्याच्याचबरोबर आपलं जे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपली जी श्वसन संस्था आहे, ती चांगल्या पद्धतीत करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि ज्याला आपण समतलता ज्यावेळेस साधली जाते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण चांगल्या प्रकारे एकमेकांशी सुसंवाद करत असतो. त्याचबरोबर आपले जे श्वसनाचे ज्या बाबी आहेत, जसं लंग्स आहेत, फुफ्फुस आहे, ते अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतं. त्याच्यानंतरच्या चक्रामध्ये आपण येतो, की ते म्हणजे ज्याला थर्ड आय म्हणतो किंवा ज्याला आपण अजना चक्र म्हणतो, असं चक्र. तर हे चक्र जे आपले 2 भुवया आहेत त्याच्यामध्ये विसावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चक्रामुळं आपल्या आरोग्याशी जे संबंधित आहे, की ज्याला आपण सुस्पष्टता जेव्हा म्हणतो आपण, जे आपले जे विचारांच्या बाबतची जी सुस्पष्टता आहे, ती ह्या चक्रांमुळे निर्माण होते. हे करत असताना आपल्या असं लक्षात येतं, की ज्याला आपण थर्ड आय म्हणतो, ज्याला आपण हे चक्राला आपण थर्ड आय म्हणतो, ते आपल्या त्याच्यामुळं आपल्याला इंट्युशन ज्याला जे प्रेरणा आहे, ती आपल्याला विकसित होते. त्याचबरोबर आपल्या हे पण लक्षात येईल, आपली जी इम्युन सिस्टम आहे, ती अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते आणि त्याचबरोबर आपली मानसिक जी आरोग्य आहे, मानसिक आरोग्य, ते अतिशय चांगल्या प्रकारे सुदृढ होतं, प्रगल्भ होतं. आणि मग आपण पुढे येतो, की ज्याला आपण म्हणतो, की क्राउन चक्र किंवा ज्याला आपण म्हणतो सहस्त्रार चक्र. तर सहस्त्रार चक्र हे आपण ज्याला आपण आपलं जे शीर्ष आहे, शीर्षाचं जे सर्वोच्च स्थान आहे, त्याच्यामध्ये ते विसावलेलं आहे आणि आपण हे पाहतो, की ज्याच्यामध्ये हे ज्याला धार्मिकता आहे किंवा आध्यात्मिकता आहे, याच्याशी याचा संबंध डायरेक्टली आलेला असतो. आणि ज्यावेळेस हे चक्र समतल होतं, त्यावेळेस आपण काय पाहतो, की आपलं पूर्ण जी सिस्टम आहे, जे आपलं एक्झिस्टन्स आहे, जे अस्तित्व आहे, ते आपण निसर्गाशी आपण एकरूप खूप चांगल्या प्रकारे आपण होऊ शकतो, की जेणेकरून आपलं शारीरिक, मानसिक आणि धार्मिक जे अस्तित्व आहे, ते अत्यंत चांगल्या प्रकारे आणि प्रकल्पपणे आपण होऊ शकतं, कार्यान्वित चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि मग आपण हे पाहत असताना, आपण मी जे आपल्याला जी माहिती दिलेली आहे, नक्कीच याच्याशी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याचा उपयोग होत आहे, याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आता तुम्ही कोणत्या चक्रावर कशाप्रकारे कार्य करताय, हे देखील मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, की जेणेकरून माझ्या ते लक्षात येईल. आणि त्याचबरोबर पुढच्या ज्या मी चक्राच्या बाबी तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला अधिक याच्याही पेक्षा ज्या डिटेल्सच्या गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणूनसाठी चक्रसृष्टी हे अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे आपल्या आरोग्याशी, आपल्या उन्नतीशी, आपल्या धार्मिक कार्याशी देखील किंवा आध्यात्मिकतेशी देखील खूप महत्त्व त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे.